महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक विद्वान व्यक्ती म्हणून महामानव म्हणून ओळखले जातात। ज्यांचं पुस्तकावर अति प्रेम होतं, पुस्तक हे त्यांचा प्राण होता, परंतु तेच महामानव एक पुस्तक जाळतात। म्हणजे अर्थात आज मनुस्मृती जी बाबासाहेबांनी जाळली 25 डिसेंबर 1927 ला, त्या मनुस्मृतीच्या विखारी कायद्यानं बहुजन समाज अतिशय गुलामगिरीत जीवन जगत होता। या गुलामगिरीचा जीवनातून बाहेर काढण्यासाठी त्याचा निषेध म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा ग्रंथ जाळला। त्याचा आज आम्ही त्या प्रतिकात्मक आम्ही आज या ठिकाणी जो निषेध करत आहोत, तर आजच्या काळानुसार संबंध भारतामध्ये जी लोकशाही संविधान आज अडचणीत येण्याचं कारण जर काय असेल तर ती ईव्हीएम मशीन आहे। माणसं भारतातील प्रत्येक नागरिकाच्या एका मताची आणि राष्ट्रपतीच्या देखील एका मताची किंमत ही एकच आहे, हे संविधानाने आपला अधिकार दिलाय। आणि तो अधिकार आज जर ईव्हीएम मशीन मध्ये म्हणजे प्रत्येक जर आज ईव्हीएम मशीन मतदान कोणाला दिलं तर ते ईव्हीएम मशीनला दिलं म्हणून सांगतोय। मी स्वतः मतदान अमुक एक उमेदवाराला दिलं असं सांगू शकत नाही, कारण की जर चंद्रावरचं यान देखील पृथ्वीवरून ऑपरेट केलं जातं, त्याच्यावर नियंत्रण मिळवलं जातं, तर ह्या ईव्हीएम मशीनचं कुठलं ईव्हीएम मशीन सहजच हाताळली जाऊ शकते किंवा ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते। हे एक साधं आजचं एक उदाहरण आहे, परंतु एक अट्टहास या प्रस्थापित लोकांचा काही पूर्ण होत नाही आणि ईव्हीएम मशीनला ते नाकारत नाहीत। ज्यांनी ईव्हीएम मशीन काढली ते देखील देश ईव्हीएमला नाकारतायत, परंतु भारतामध्ये जी जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाते त्या भारतामध्ये ईव्हीएम मशीनला नाकारलं जात नाही। आज येणाऱ्या काळात या ईव्हीएम मशीनच्या जोरावर जे काही मनोवादी व्यवस्थेची विचाराची लोक आहेत, ते मनोवादी विचाराची लोक त्या ईव्हीएमच्या माध्यमातून राज्य करू पाहत आहेत। तर निश्चितच हे बहुजन समाजाला, भारतातील प्रत्येक नागरिकाला ही धोक्याची घंटा आहे। आणि म्हणून आम्ही आज आधुनिक मनुस्मृतीचा जे काही हत्यार म्हणून हे लोक वापरत आहेत, ते हत्यार म्हणजे ईव्हीएम मशीन आहे। त्या ईव्हीएम मशीनचा आम्ही आज सर्व बांधव म्हणून त्याचं दहन करण्याचा आज कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे।